महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक महामानव जो आपल्या प्रगल्भ प्रतिभेने, स्वकर्तृत्वाने आणि विचारधारेने जगासाठी वंदनीय ठरला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशावर अनंत उपकार केले. हा देश त्यांना कधी विसरू शकत नाही. असे महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले आहे. खास करून त्यांनी देशाला दोन अप्रतिम अशा भेटी दिल्या आहेत. त्या भेट हा देश कधी विसरू शकत नाही. हा देश कायम त्याच्या ऋणात राहणार आहे. पहिली भेट म्हणजे या देशाचे संविधान, भारतीय संविधान. ज्या संविधानावर हा देश उभा आहे, प्रगती करतोय, ती भारतीय संविधान. त्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समतेने मनतेने न्यायाने एकत्र आणलेला आहे. विविधतेत उडालेला हा देश त्यांनी एकत्र आणलेला आहे. दुसरं महत्वपूर्ण भेट बाबासाहेबांनी दिली आहे, त्यासाठी देश कायम त्यांचा ऋणी राहणार आहे. जगात अनेक क्रांत्या झाल्या, परंतु महामानव डॉक्टर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ही धम्मक्रांती केली. ही अद्वितीय आहे. या धम्मक्रांतीला जगात तोड नाही. जगात झालेल्या इतर ज्या क्रांत्या आहेत त्यात आपण पाहतो, त्यामध्ये अनेकांचे जीव गेले, रक्ताचे पाठ वाहले, शस्त्र हातात घेऊन त्या क्रांती झाल्या, हिंसा पण क्रांती झाल्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसले शस्त्र हातात न घेता आपल्या लाखोने असं धम्मक्रांती केली. त्या धम्मक्रांतीला जगाच्या इतिहासात तोड नाही. आणि बाबासाहेब केलेल्या धम्मक्रांतीची नोंद जगाला घ्यावी लागली, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग दाखवला. त्यासाठी अतिशय महत्वाचं ठरलेलं आहे. 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिले गेला आहे. आणि बहुजन समाजाला या दिवसामुळेच एक चांगले दिवस आलेले आहे. मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हा झाला, लाखो जनांचा दलित मेळा बुद्धा चरणी नेला. मंगल सोहळा दिन सोन्याचा प्रकाशित हा झाला, लाखो जनांचा दलित मेळा बुद्धा चरणी नेला. 56 साली हर्ष भरात, 56 साली हर्ष भरात, चंद्रमणीचा बेला भोजनात. त्या दीक्षा भूमीवर विमान केलंय धर्मांतर, त्या दीक्षा भूमीवर विमान केलंय धर्मांतर, त्या दीक्षा भूमीवर विमान केलंय धर्मांतर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलं होतं की आपल्या ज्ञाती बांधवांना खऱ्या अर्थाने आपल्या प्रगती करायची असेल, त्यांना केवळ शिक्षण म्हणून जाणार नाही. शिक्षण तर द्यायचंच आहे, त्यामुळे त्यांना त्यांची आध्यात्मिक सुधारणा केली पाहिजे, त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि नवा असा धर्म दिला, ज्यामुळे आपली मानसिकता बदलली, आपली पराभूत मानसिकता बदलली, आचार्य गेली आपल्यामध्ये स्वाभिमानाला, आत्मसन्मानाला. आणि त्यामुळेच आपण पाहतो की आंबेडकर समाजात मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. हीच एक मोठी गोष्ट. हा इतिहास आहे, हा कोणी विसरू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 20-21 वर्ष अनेक धर्माचा अभ्यास करून असा एक धर्म निवडला तो या देशातलाच आहे. काही सर्वोच्च पदावर असणारा धर्म स्वीकारला. धर्म वैज्ञानिक आहे, समता शिकवतो, बंधुभाव शिकवतो, शांतीचा मार्ग दाखवतो, हिंसा शिकवतो, असा धर्म स्वीकारला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे
कठीण दृष्टिकोनामुळे अंधश्रद्धा यापासून आपण दूर गेलो आणि सत्य मार्गाला लागलो, ही मोठी गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे हा धम्म आहे, हा बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. म्हणून आपली परिवर्तन उत्सव बहुजन हिताची आहे. तर आपण दरवर्षी धम्मचक्र पद्धतीला निशंक प्रसिद्ध होत असतो. खाई गर्जना केली विमान धर्मांतराची, उजाडली ती रम्य पहाट गली ती दीक्षांतराची. केवले खाई गर्जना केली विमान धर्मांतराची, उजाडली ती रम्य पहाट गली ती दीक्षांतराची. बुद्धाची वाणी गाऊन सुरात, बुद्धाची वाणी गाऊन सुरात, चंद्रमणीचा वेला भोजनात. त्या दीक्षा भूमीवर इमानची धर्मांतर, त्या दीक्षा. परिवर्तन एक लोकचळवळीचा यावर्षीचा धम्मचक्र प्रवर्तन निशंक धम्मचक्र या शीर्षकाखाली आपण करत आहोत. राज्यभरातील तमाम चळवळीचे पदाधिकारी, मार्गदर्शक, साहित्यिक, विचारण सर्वांना आवाहन करतो की आपण या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विषयकासाठी धम्मचक्रासाठी लिहित व्हावं, आपलं साहित्य पाठवावं. त्याचबरोबर चळवळीचे संबंध असलेल्या संस्थांना आवाहन करतो की आपण आपल्या कार्याविषयी लिहावं. त्याचबरोबर माझ्या जीवनात या धम्मचक्रामुळे किती बदल झाला या विषयावर आपण मनोगत सुद्धा पाठवू शकता. आपल्या सगळ्यांच्या साहित्याची मला प्रतीक्षा राहील. बहुजन हिताय बहुजन सुखाय वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, न्याय, बंधुभावाची शिकवण देणाऱ्या धम्माचा हा जो अंक आहे धम्मचक्र, या अंकासाठी आपण सर्वांनी लिहित व्हावं. आणि परिवर्तन उत्सव सातत्याने काम करते बहुजन समाजाच्या समृद्धीसाठी सगळ्या प्रतिक्रिया आवाहन करतो की आपण सुद्धा लिहावं. अशोकानंतर फिरविले चक्र त्याने धम्माचे, उत्तम तरुणं मंत्र गायला दर्शन दिले बुद्धाचे. अशोकानंतर फिरविले चक्र त्याने धम्माचे, उत्तम तरुणं मंत्र गायला दर्शन दिले बुद्धाचे. सोनं लुटलंय घराघरात, सोनं लुटलंय घराघरात. या विशेषांकासाठी धम्मगुरू लिहून लिहित आहे. त्याबरोबर धम्मचळवळीत कार्य करणारे कार्यकर्ते असतील, धम्मसाहित्यिक असतील, विचारवंत असतील, सर्वांना आव्हान आहे की परिवर्तन चळवळीच्या बहुजन समाजाच्या या विषयांसाठी आपण सर्वांनी लिहित व्हावं. आणि सर्व विश्वाला करणारा बुद्धाचा जो विचार आहे, कारण जगाला युद्ध नको बुद्ध व्हा असं आपण म्हणतो. युद्ध नको असेल तर आपल्याला बुद्ध हवा आहे. बुद्धाचा विचारधारा काय ही सांगण्यासाठी आपण सर्वांनी पुढे अशा प्रकारचं आव्हान आपण सगळ्यांना या निमित्ताने करतो. लवकर प्रसिद्ध करत आहोत परिवर्तन चळवळीचा धम्मचक्र प्रवर्तन निशंक धम्मचक्र. त्या दीक्षा भूमीवर इमान